तुमची माय अशी काऊन वागून राहिली वा? आपण गेलतो ना बापा प्रेमानं आणायले. बुडी किती तेड्याला आहे बरं. बुडी किती तेड्याला येत नाही म्हणते बापा, आता येत नाही म्हणते आपल्या घरी आता. मग मामाला काढून दे ना तू, मग येते माय. तू काय मामाला काय बुजब्याला समजून राहिली की पागल समजून राहिली? माय येणारी दिसती तुले. तू हात पाया पडली तरी येत नाही माय. मागे तू नकात करेला मामायला कशी रडीसा पाय ठीक. आता जे मागचं झालं ते झालं बापा. आता काय तेच धरून बसता? मी ना माझी चूक मान्य केली ना, आता मग तेच सुधरून राहिली ना. मी बुडीला आणायला गेलतो ना आपण, पण बुडी नाही म्हणते ना. आता मी काय करू त्याच्यात सांगा ना. मला तर लय असं वाटतं की बुडी आपल्या घरी आली पाहिजे. पहिले सुधी राहिली असती रे, काल बिघडलं असतं एवढं. येता बरोबर बाबा घरात पाय नाही ठेवला, लग्न झालं नाही तर बापा सुरू कुंग 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 किंग 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 चालू, भांडणं चालू. बुडी अशीन बुडी तशीन, काम नाही करत हे, बसू बसू खाते, मीच काय इले खाऊ घालू काय, मग उरावर बसून खाते, असं तसं. पहिले कसं केलं तू? आता हातापाय जोडून राहिली. पहिले चूक करू नये माणसानं, आणि मग डबल हातपाय जोडू नये. आता तुम्ही बी काय धरू धरू त्याच गोष्टी उकरून काढून राहिले व. मी म्हणून राहिली ना की माय चुकलं होतं बापा. मी मान्य करून राहिली ना, माझी गलती मी मान्य करून राहिली ना. मग आता आपण गेलतो नाही काय आणायले, मग बुडीने आले पाहिजे की नाही? आता काल हे कडधंदे करायला पाहिजेत बुडीनं. माय तशीच आहे. एकदा मनात बसलं तिच्या की असं होते की ते डबल माय त्या रस्त्याने जात नाही. सांगून राहिलं तुले. तू अकात करेला मामाहिले, मी नाही अकात करेला मामाहिले, म्हणून माय अडीचा पाय ठेवत नाही. मामायला माहित आहे की आज हे गोड गोड बोलतील, काय आपल्या ढुंगणाला तर मारतील. मामायला माहित आहे, म्हणून माय काही येत नाही, पाय ठेवत नाही. तुम्ही बी असं म्हणू नका बा. आता तुम्ही बी आता काहीतरी करा बाबा, काहीतरी करा. तुमच्या मायले आणा आटी सांग. कसं लय सुनं वाटून राहिलं बाबा. मी ना जे गलती केली ते सुधारायचा मी प्रयत्न करून राहिली ना. आता कसं माझी साथ द्या बा तुम्ही आता, कसं बुडीला आणण्यासाठी. बरोबर पाय तुम्ही काय होते पाय तुम्ही. पावा तेवढं. तुम्ही जा नाही तर बुडीला भेटायला स्पेशल तुम्ही जा ना. मी होती म्हणून बुडी एवढी बोलली शेन. असंही असू शकते बाबा. आता बुडीच्या मनात कसं माबद्दल राग आहे ना, द्वेष आहे ना माबद्दल, म्हणून कसं तुम्ही जा एकटे बुडीला भेटायला. बुडी तुमच्या म्हटलं ऐकेन ना, ऐकेन तुमच्या म्हटलं बुडी. माझ्यानं तर अजिबात जमत नाही ते. रातल्याला कोणाला सांगा लागेल, नामदेव भाऊला सांगा लागेल, नाही तर सरपंचाला सांगा लागेल. ते जातील होईन ते, नाही देवीदास भाऊला सांगा लागेल. तसं माझ्यानं तर अजून नाही. मग बुडीचं मला खेट्ट मारीन तर दिसा, पायातली चप्पल काढीन फळ 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 मारीन मला. पहिले मग बुडीला राग गेला माया. अरे बाबा, ज्याला तुम्हाला बुडी जोड पाठवायचं असेल त्याला पाठवा बापा, पण कसं बुडी आपल्या घरी आली पाहिजे एवढं करा बाकी तुम्ही. मग त्याच्यासाठी काही करा लागेल तुम्हाला, तर करा तुम्ही आता. करतो मी, तू काही टेन्शन घेऊ नको. दुसरा तुला पस्ता झाला ना त्या गोष्टीचा, हे महत्वाचा विषय आहे. फक्त कसं मायमायठी आल्यावर किंकिंग करजो. लागलं स्थानाची लाईन लावा तुम्ही, नाही तर मग सुरू सा हे अशीच करते, हे अशीच बसते, अशीच पान खाऊन थुकते, अशीच करून राहिली, गिदाडीच आहे. हे धंदे झाले नाही पाहिजेत. नाहीतर कशी माई बी चव गमवशीन, गावातल्या लोकांच्या ज्या तटीसा मामायला आणायला जातील त्याची चव गमवशीन तू. असं नाही झालं पाहिजे. कसं इज्जत न, नाहीतर मग कसं भांडणं. नाही ना बाबा, मी का बदमाश दिसून राहिले का तुम्हाला? तुम्ही असे बोलून राहिले तर काहीच नाही करत ना. मी काहीच नाही. जे करायचं आहे आता तुम्ही ते करा ना. फक्त बुडीला घरी आणा आता. बरं, मी लावतो पुढची फिल्डिंग, तू काही टेन्शन घेऊ नको. ड्रायव्हर स्वयंपाक गिपाक कर आपल्याला. मला भूक लागली लेखाची. चांगली खांडोळी भाजी कर, चांगली मस्त प्युअर वराडी. मस्त बिलकुल अशी तेज चांगली, लिंबू गिंबू कांदा गिंदा चांगला. करतो ना, तुम्ही म्हणसान ते करतो मी. फक्त कसं माय एक काम करा, तुम्ही बुडीला आणा फक्त अटी आता. हो, आणि तुम्ही बुडीला काही टेन्शन घेऊ नको. आता मी नामदेव भाऊला फोन लावतो, नामदेव भाऊला सांगतो की असं असं आहे राजा, काय तर ते निपटा. तू काही टेन्शन घेऊ नको. जाय बरं, जाय स्वयंपाक करतो, मला भूक लागली. हो, जातो. कशी मला तर पहिलेच माहिती होतं माय येत नाही म्हणून. पण हिची मजा पाहिजे होती, मला इली नाही नव्हतं. सगळ्याचे हातपाय जोडतं. पहिले जर चांगले वागवलं असतं मामायले तर काल हे दिवस आले असते, काल हातपाय जोडायला लागले असते. पण बाईली अक्कल नसते ना, मग पस्तावा होती येईल. घेणं दाबून म्हणा आता. चाल बाबा, फिल्डिंगला आला की बुडी हे आणा लागेल बाबा. अडीचा हे बी आता कशी करून राहिली, तुमच्या आईला आणा म्हणते. चाल बाबा, माझ्यानं काही येणारच नाही बुडी, कारण माझी बायकोच भावना होती. काय येईन माई बुडी. चाल मी लावतो बाबा फिल्डिंग. का माय त्या गंठ्यानं म्हणतात बायको आणली आता घरी. काही आहे ना माय गंठ्या, मी बायको आणत नाही आणि शेवटी आणलीच की नाही. लोक बोलतात काही आणि करतात काही, असं आहे बाबा. कोणाची बायको प्यारीच असते, सोळा वाटते काय. मग आता जरी म्हटलं त्यानं तर राग होता आता गंठ्याचा. आणत नाही, जाऊ द्या ना, चांगली गोष्ट झाली ना. आता बायको आणली त्यानं त्याची तर. माय लोक म्हणतात काही करतात काही. आता तो गंठ्या काय म्हणे, माई बायको मामायले वागत नाही, मी तिले काय आता आणतही नाही, तिचं खुरही ठेवत नाही, तिला पावती देऊन टाकतो. मामायलेच वागत नाही तर तिचं काय करू बाप्पा. बड्या बाता त्याच्या. आणि काय केलं शेवटी आणलीच की नाही बायको. आणि माझ्या टुल्यासाठी जाय बापा खोपडीत आणलं का त्यानं मायले घरी बायको आणून बी. सांग मग आता. माय तसंच असते, तसंच म्हणत असतात. मग काय आता काय खरंच हे करीन का तो? काही बी बोलून राहिल्या बापा तुम्ही. आता त्याची बायको त्याला तेवढीच प्यारी आहे, माय बी तेवढीच प्यारी आहे. आता कसं मायले सोडू शकत नाही तर बायकोले नाही. पण कसं आता जे झालं ते झालं. आता जाईन तो आणायले. आणलीन त्याची बायको, आता मायले जाई आणायले. चांगली झाली म्हणतात त्याची बायको बी आता गंठ्याची.
माय गेलता ना, माय तो गेलता ना गंठ्या त्याच्या बायकोसोबत गेलता, दोघे जण गेलते ना त्याच्या मायले आणायले. त्याची माय म्हणे मी येत नाही रे बापा, तू तुझ्या महालात राह म्हणे, दोघं जण ऐश करा म्हणे, वाटलंच तर म्हणे तिची मायले घेऊन ये म्हणे तू, पण मी येत नाही रे म्हणे बापा तुझ्या महालात, मी खोपडीत बरी आहे म्हणे. बरं मग आता ते दोघंही गेलते की नाही त्या बुडीले प्रेमानं आणायले, पण बुडी कशी हेकळ आहे, मग आली का त्याच्यासोबत? नाही म्हणते मी येतच नाही. आता सांगा बरं मग बुडीचाही हेकळपणा किती चालते या वयात, कसं ऐकायला लागते जरासं सुनीचं पोराचं, पण कायचं काही ह्या बुड्या बी तेळेलच असतात ना. माय गेलते तर गेलते, पण मग कसं त्या गंठ्याच्या बायकोनं लय माफी मागली, म्हणता की माय चुकलं बापा, असं होणार नाही, तुम्ही घरी चला, फक्त घरही राखलं तर बस आहे बापा, तुम्ही काहीच करू नका कामधंदे, मीच करतो सगळं. पण कायची काय माय बुडी ऐकते का? आवरले कुत्र्याला जास्त जोर असते ना, तसे ते बुडीची गत आहे. आता नाही म्हणते मी येतच नाही ठसणी आहे ते बुडी बी. हो बाई त्या बुडीचंही बरोबर आहे ना, मागचे दिवस जर पुढे आले तर आता डबल बापा ते बुडीला घ्यायला गेली. मग बुडीला घ्यायला गेली तर जाती ना त्याच्या घरी, आणि डबल द्या तिनं काही झालं भांडण घेणं त्याच्या दोघांमध्ये, द्या डबल बुडीला काढून. मग काय करा, आली तेच गते की नाही, मग ते न करता बाबा बुडीचं बरोबर आहे ना बाबा, तुम्ही तुमच्या माला चुकी राहा बापा, मी माझ्या झोपडीत बरी आहे, चांगलं आहे तिचं, बरोबर म्हटलं तिनं. माय बरोबर म्हणता, आता तिच्याच्यानं होते तर लोक करीन, मग थकली तर याच लागेन की नाही पोराजवळ आणि सुनीजवळ, मग त्याच्यापेक्षा पहिलेच काऊन नाही बापा, आता गेले ना ते प्रेमानं आणायले, पण ही बुडी बी हे कळाय ना जास्त. देव माय बाई जाऊ दे बापा, ते गंठ्या पाहिजे, गंठ्याची बायको पाहिजे, ते बुडी पाहिजे, त्याचं किसकिस चालूच राहते. आता काय गेलता आणायले, आता बुडी काही गेली नाही, आता अजून काय होते काय माहित बापा, अजून काय ते गंठ्याची बायको काय करते काय माहित आता बुडीला घरी आणण्यासाठी. आता तिचा तर जीवलाय फार अटकून राहिला म्हणतात, आपण ऐकलं बा असं की बुडीला आणतोच म्हणते मी घरी. आता तिची चूक तिने सुधारली ना, आता तिला कसं चुकी तिची मान्य केली ना तिनं, की माझ्यानं चुका झालत्या बा, मी ना मायच्या म्हटलं लय ऐकलं, मा संसार उद्ध्वस्त केला, कसं आता तिला समजलं ना, म्हणून ते कसं बुडीजवळ गेलती. आता पहिलेच ऐकू नाही ना मायाचं, माया लय फेतून देत असतात, हे असं नको करू बाई, हा धंदा नको करू, नवऱ्याला अशी कर, नवऱ्याला तशी कर, पहिले कोणच मायचं ऐकू नये. मी मायचं असं म्हणणं आहे बापा, कसं मायचं ऐकून संसार उद्ध्वस्त करणं आहे. काय करता मग आता, जे होते ते होऊ द्या बापा, आता आपण काय म्हणसान ते, आपण काही बोलू शकत नाही त्याच्या मधात, आपण म्हणा काही त्या बुडीले, ते बुडी आपल्या अंगावर राहील, म्हणजे तुम्हालाच काय करायला लागते माया, मी राहून राहिली ना ती सुखानं, त्याच्यापेक्षा कोणाच्याच म्हणतात बोलायला पुरत नाही बापा, जसं होते तसं आपल्या डोळ्यानं पायात बसा, आपणच काय करू शकतो. पण सांगून राहिली त्यातली गोष्ट की गेलते बा ते आणायले, पण कसं चला बस झाले आता, ह्या झिलप्या झाडणं आपल्याला काही करायला नाही लागत, जाऊ दे आपल्यालाच काय करायला लागते. चला हॅलो, हा बोल ना. अरे नामदेव भाऊ कुठे आहे तुम्ही? कुठे आहो नामदेव भाऊ? वावरा केला वळा काऊन काय म्हणत रे? अरे राजा नामदेव भाऊ, राजा मायबुडी नाही म्हणून राहिले बा, राहत नाही म्हणते मी, तुझ्या घरी येत नाही म्हणते, तुझ्या सोबत राहत नाही म्हणते, आम्ही दोघे नवरा बायको आणायला गेलतो ना मायले, माय नाही म्हणून राहिले राजा. कोण म्हणते पण बुडी कोण नाही म्हणते? अरे बाबा बुडी म्हणते तुम्ही ना साया जेव्हा म्हणते मला त्रास दिला म्हणते, पहिले घराबाहेर काढून दिलं आणि मी काय येऊ म्हणते तुमच्या आठीसा फालतू म्हणे, 2 दिवस वापस मला चांगलं, तिसऱ्या दिवशी डबल काढून देतात म्हणे, तुमच्या विश्वास नाही राहिला म्हणे मला, तुम्ही मला सोन्या घालून खाऊ घालसान म्हणे, ते येत नाही म्हणे, मी तुमच्या घरी पाय नाही ठेवत, अशी म्हणून राहिले बाबा बुडी येतच नाही बा. म्हातारा माणूस आहे भाऊ, पहिले अकात केल्या डबल विश्वास बसते काय म्हातारा माणसाचा सांगतो. आता पहिले तुने येतो त्या मायले 2-4 लाता बुक्की मारले, घराबाहेर काढून दिलं, तू बायको शादो त्या मायले. आता ते बुडीनं कसं मनात धरून बसले ती बुडी, म्हणून आता कसं तुम्ही माय येत नाही भाऊ त्या घरी. नामदेव भाऊ आता काहीच नाही होणार ना, आता तशी गडबड होणार नाही, अजिबात नाही होणार ना. माय बायको बी माफी मागायला तयार, मी बी माफी मागतो बापा. माय बायको तर पाय धरले मामायचे, पण आता माय नाही म्हणून राहिली, कसं काय करा मला काही सुचून नाही राहिलं बा, मामायला वागून आहे म्हणे. बरोबर पाय तुझ्या जमत असेल तर ठीक आहे, नाही तर मग मी पाहिन काय तर मी भेटीन का मायले. नामदेव भाऊ काही ना काही करायला लागते बरं, मामायला मी वागवतो बाबा, बुडी नाही म्हणीन तरी बाबा माझ्या घरी आणून द्या तुम्ही, कसं कधी लोक त्या झोपडीत राहीन बुडी. आता एक तर थंडीचे दिवसा मी ना पाहिलं ते झोपडं की बेकार राजा, तर माणूस म्हणजे असं बैल बांधला तर राहत नाही राजा, अशी मायची अवस्था आहे झोपडी, काही खरं नाही ते, तुम्ही पहा राजा काहीतरी. बरं मी पाहतो काय आता. अरे रामदेव भाऊ पहा राजा, काहीतरी पहा काहीतरी बरं, तुम्ही अजून एखादी आयडिया द्या म्हणजे काहीतरी सांगा मला काहीतरी. अरे हेमाळवानाच्या जाईन बुडीले चोपड चापड कर म्हणा, मा असं नाही तसं नाही, तूच जाय बरं, त्या बायको येऊ नको, तुझी बायको दिसली अजून बुडी तनफन करी, इनेच बड घातलं काहीतरी, तुझ्या बायकोला कसं तुझी बुडी करते खा, तर कसं हे तुलेच जमवा लागेल बरं. बाबा नामदेव भाऊ माय बुडीत उभी नाही करत मला, तर तुम्ही म्हणता मा बुडील चोपड चापड कर, जमत नाही ते, आगीचा गोळ्या झाला माय काही खरं नाही, तुम्ही समजून सांगा काय करायचं, हो पद्धतशीर करून द्या, हे माय मला आणून द्या तुम्ही घरी माय. बरं मी घरी आलो पाहतो काय करायचं आहे तर, ठेवतो गळा फोन. हो पाहिजे मग ते काय आता लवकर. हो ठीक आहे. मायला काय या गंठ्याचा घोर अजून निपटलाच नाही भाऊ, एक झाली की एक आपत आहेच बा. आता म्हणते मायले समजून सांगा आणि माय घरी आणून द्या, आता कायच करावं आपण.
बरं नामदेव तुम्ही डायरेक्ट तोंडावर कोण नाही सांगत हो. तुमचे कामं धंदे सोडून देतात, लोकांच्या मागं लागता राजे हो. इकडे तुरीवर फवारा काढायचा, ह्या मोठाल्या बोटा एवढा लावाया पडल्या नाही तुरीवर. हे पहिले पाय जाणार उपाशी राहायचा काय गोटे खासा लोक आणून देशील काय तुम्हाला ताट. हा कसं लोक कसं पडती असली की लोक ढुंगणार लाथा मारतात बरं, तोंडाकडे पाहत नाही तुम्हाला सांगतो. कसा आहे गड्या, आता गावगड्याची हे सवय पडेल आहे भो. मा बापाने केला आता मला ती सवय पडेल आहे. आता काय करू सांगतो आता. हा लोक आता माझच येतात. आता काय तर नामदेव करते, आता मग आता करतो बा. आता काय करतो त्याला सांगतो. आता मी म्हणतो मग हे लोक अगो कामं करतातच का आले मोडायला जर तिसऱ्याला जा लागते तर. आता पहिले जर या आमठ्यानं या गंठ्यानं याची माय जर नेसती दिली काढून तर आता काय आपत आलीच ती. दुसरे हातपाय जोडायची, मामाईला आणून द्या सांगायची. हा चुका आपण करा आणि दुसऱ्याले मग लोणीला पाणी लावा. गंठ्यानं नाही केले अगो कामं होते. घंटेची बायको अगं होती ना रे. घंटेची बायकोपेक्षा त्याची सासू अगं होती. ती झोडली चांगली. हा ती आता नतमस्तक झाली, तिने हातपाय जोडले तर आता थोडासा कारभार कसं लाईनवर आला तो. मी तुम्हाला सांगतो नामदेव भाऊ, हे रिकाम्या कामं करत नका जातो. मग काहीच घेणं देणं नाही. हा तुम्हाला काहीच म्हणजे फरक पडत नाही ना. तुम्ही राजा लोक म्हणजे काले लागता बा घेणं देणं. कोणाची असली की चालले, कोणाची असली की चालले. आपल्या कामं धंदे राहिले राजा ते शांता मावशी म्हणून साधत तुम्हाला. जाऊ दे ना बे, कोणाची मदत केली तर काय कमी पडून राहिलं गाले का. जाऊ दे टोकसू नको तू बी आता फालतू किरकिरी. हा चाल जाऊ आपण तूर पाहू आता. हो चाला. काय बापा मुंशीराम भाऊ, कुकडे आले बापा तुम्ही. हा आज बरी दिसली बापा बुढीची झोपडी. अरे बाबा वहिनी इकून आलो तर आलो बाबा. म्हटलं चला वहिनीची भेट घेऊ बाबा. हा काय चालू आहे काय नाही वहिनी. कसे सांगू मुंशीराम भाऊ तुम्ही. काही ना काही असेल म्हणून तुम्ही आले हटलो. काही बोलून राहिले बापा तुम्ही. हा चालता चालता आलो मग मी अटून भेट घ्यायला तुमची. काही बापा सांगा काय काम आहे तर बोला. स्नेली तो घंट्यालाच हातपाय जोडत होता म्हणे मामाले घरी पाठवा म्हणे. बुवा त्या झोपडीत राहणं बरोबर नाही. हा काय वहिनी तुम्ही काय अडून बसले बापा. जा ना आता तडीसा राहिले आता म्हणून राहिले एवढं तेच. हा तुमचाच पोरगा आहे, तुमचीच वायरी आहे बापा. एवढं अडून चालते काय. ते अजिबात सांगू नका मुंशीराम भाऊ तुम्ही. हा ते गोष्ट सोडून बोला तुम्ही. काय आहे तर या विषयावर बोलूच नका. तो विषय काढला म्हणजे माझ्या मस्तकच मॅट होती. काय बाबा बुढे एकोणता एक पोरगा वायरी ते बिचारे हातपाय जोडून राहिले. हा पाया बोडून राहिले. त्याचं तोंड उसक व्हायला. हा जाय ना बाबा तिकडे. अडी या झोपडीत काय पडेल आहे. भतपत गई ते झोपडी. हा ना पावसाळ्याचं सुख ना हिवाळ्याचं सुख. अडीचा उन्हाळ्यात ऊन लागते. हा जाय ना बाबा एवढं काय अडून पाहा लागते. आपलाच लेकरू आहे, आपलीच वायरी आहे. हे मला काही सांगू नका बाबा मुंशीराम भाऊ तुम्ही. त्याने मला अकात करेल आहे ना. आणि मी कशी जाऊ त्याच्या घरी सांगा ना तुम्ही. पेचच पडते ना बाबा. तटी गेलं की अंगाला काठीच उभे राहतात. मी गेली की त्याच्या मनातच ना भांडणं. मग काय करू मी सांगा. जाऊन पचकाच आहे की नाही. मग का वापस येऊ काय उसक तोंड घेऊन. तरी ना बापा मी माझ्या झोपडीत थंडी वाजो की ऊन लागो की बापा काही हो. काय करता काही जाऊन फायदाच नाही ना तटी. वहिनी असं म्हटल्या नसते चालत बापा. हा आता त्याच्याकडे कोण पाहिजे तुमच्याशी आहे तरी कोण त्याला समजून सांगू सवर्ण करायला सांगा बा. हा आता ती पोरगी वावरात जात जाईल, तुमचा पोरगा वावरात जाते. घरी तर पाहिजे की नाही कोण ना कोणी. आणि तुमच्या जण आता कामही होत नाही ना पहिल्यासारखं. पहिले केले तुम्ही उदळे पादळे कामं, पण आता नाही जमत बापा वहिनी. आता उतरती वय आहे. सुख भेटून राहिलं तर सुख घ्या बापा. हा काय तुम्ही ओढून बसल्या. हो बापा मुंशीराम भाऊ नाही बापा. आपण त्याच्या दारी पाय ठेवत नाही ना. आपल्याच्यानं जर लोक काम होते तर लोक कामाला जा बापा आणि सुखानं अर्धी खा. असं तर आपलं मत आहे. काऊन की आपण दुसऱ्याच्या तर मताचं काही नाही बापा. आपण दुसऱ्याचं ऐकून काय करता. अजून मी तिच्या घरी जाईन बापा ते मला राबू राबू घेईन. काय करू मग. सुनीच्या हाताखाली का भांडे घासू. त्याच्यापेक्षा बरी आहे ना बापा. अटी अर्धी खातो सुखानं राहतो. बुढे एवढा हेकळपणा नाही चालत ना. हा आता तुझ्या हातापायात जम आहे म्हणून करशील. मग थकली की गलगल हल्ली की मग कशी करशील. मग त्यालाच करा लागेल. ते करतील काय मग तुझं. हा सांग बा. आता जे काही प्रेमान होते ते करावं माणसानं. हा ते फाटल्यावर काही त्याला चव नसते ना. भाऊ तुम्हाला सांगू काय. जर लोक होते माझ्या ना तर लोक करतो. आणि ज्या दिवशी नाही झालं त्या दिवशी मी माझी वाचा काही करून टाकीन बापा. पण त्याच्या भरोशावर कसं मी त्याच्या याच्यावर अवलंबून नाही राहत बापा. त्यानं माया करा आणि असं करा आणि तसं करा नाही. ते गोष्ट नाही मी आपल्याला. पुन्हा एक स्वाभिमानी. आपण काही कुणाचे गुलाम नाही. की ते म्हणतील तसं वागा आपण. काऊन की आपण मानवरा मेला त्यापासून पाहिलं ना तुम्ही ना. मी ना कोणाच्या दारी हात तरी पसरवले काय. एकटीनं कसं जीवन जगलं मी ना. तुम्ही नाही पाहिलं की नाही. मग आता कसं करू मी. आता जाऊ का त्याच्या हाताखाली. नाही पटतच नाही ना ते मत आले. हो बापा वहिनी आम्हाला सारं माहित आहे बाबा. आमचा गडी गेला तर त्यापासून तुम्ही कोणाच्या हातपाय पसरले नाहीत, कोणा दारी गेले नाहीत. हा सारं माहित आहे. पण त्यावेळेस तुमची वय वेगळी होती, आता वेगळी आहे बापा. हा ही उतरती वय आहे. याच्यामध्ये काही झालं बिमार पडल्या. चालता चालता टंगडं मुडलं, हात मुडला, पाय मुडला, कोण करीन सांगा ना. हा कोण करी. भाऊ ते पुढचं पुढे. आता त्याचा विचार आता करून काय फायदा. ते पाहू ना मग आता पुढचं पुढे काय आहे तर. लागलीच तेले सरम. मी बाजीवर जर पडली त्याला सरम लागली ते माई तर मग कसं करते. ते पुढचं पुढेच ना. मग आता त्याचा विचार काही करू नये बा आता आपण. काय फायदा.
कुठे असं करू नको ना बाबा. एकोणता एक पोरगा एकोणती एक वायरी आहे. काय बाबा हा धंदा हा असं सोबत नाही बाबा. हा आम्ही आता 2 लोक गावातले सांगून राहिलो तुले. ऐक ना बाबा, ऐक ना. कंदील ते काही मला सांगू नका बापा. मी काही या तागड्यात बसणारे नाही. आणि ते मागचे दिवस काही उकरून आता पुढे आणू नका. जे जसं चालू आहे तसं होऊ द्या आता. आणि मला काही समजावून सांगू नका आता याच्या पुढे. जाऊ द्या बा, आता आम्ही काय सांगणार. आता तुमची मनाची मर्जी बाबा. तुम्हाला जसं वाटेल तसं करा बाबा. हा तुम्हाला जाणं असेल तर जा, नका जाऊ बा. जे सांगायचं होतं ते सांगितलं आम्ही ना. बापा तुम्ही ना तुमचं काम केलं ना, बस झालं. मग आता जाऊ द्या. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बस चाल बा मुंशीराम चाल. हे बुढी काय ऐकत नाही बाबा. या बुढीचं बुढीने माहित. हो चला बुढे बा चला. सगळा मुंशीराम बेजा हेकोळा हे डोंगरी स्वतःला जेव्हा समजते. अरे उतरती वय आहे ना, समजत नाही. हा उद्या काही झालं तर त्याच्याच हाताखाली झाला की पण अक्कल नाही या डोंगरीले. हा आता पाय कशी दोर ताणू ओढून झाली. पण पुढे मग पसतय बापा. बुढे बा पहिल्यापासूनच बुढी तशी आहे. ती खरं आहे बुढी चांगली. तुम्हाला माहित नाही काय कसं आहे त्या बुढीचं तर. हा काम करून खाईन पण कोणा दारी नाही जाणार. अशी आहे ते बुढी. अशी काही मी लहान लेकरूच आहे बापा. उठले सुटले की चालले मले सांगायले हे असं कर बाईन, जाय बाई तुझ्या पोराच्या घरी. काही नाही रा बापा. येड्यात काढतात का मला काय सांगा. काय माहिती स्वतःची बुद्धी नाही. मला समजते ना कुठे जा आणि कुठे नाही. काय बापा. अरे बाबण्या, या पोरी बरोबर हा पोऱ्या कोण आहे रे? कोण आहे रे हा पोऱ्या? हा काय माहित गळा कोण आहे हा? तर पुऱ्या हिनं कुकून आणलाय थांबलून तर. हं अरे वैकीचा नाही गळा हा. वैकीचा नाही, पायकीचा नाही, सहायचा कोण आहे हा पुऱ्या? साया अंबा झाली समजून नाही राहिला का? काही अक्कल नाही घाले काले. ही पोरगी पोराबरोबर फिरून राहिली गाडीवर चिटकू जाऊन राहिली ना. काय लाज वाटते अंबाद असले समजत नाही गाले का? एवढी आपली पोरगी जवान झाली, लग्न करून द्या फटकनी झटकनी. हा पाय हो काम करेल. पाय 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 करी चिटकली रे त्याला. चिटकली रे ती पाय रे. हा पोऱ्या तिला मला असं वाटते कॉलेजचा आहे भाऊ. हा कॉलेजचा आहे पोऱ्या. तिचा दोस्त आहे हा. दोस्त म्हटल्यापेक्षा लवरच आहे तिचा, म्हणून तर चिटकून राहिली त्याला ते. पाय ना पाय रे चालले रे गडी. मारले रे की गड्यानं. पाय रे झाले रे फोरा. मायले लगा काय भाऊ. आजकालचे पोरे लय ॲडव्हान्स झाले रे भाऊ. पाय ना आपल्याला भिवून नाही राहिली ते. पाय ना बसली बिन गेली बाबा. पाहिले का काय धंद्यात बा हे काय. हा हिचा बाप मोठं वर तोंड करून चालते ना गावामध्ये. जटणी बोटं घालते. हा झाले नाही त्याला शांतपणा शिकवते. अंबादास आणि घरचे असं रणकं फुटकं ढोबर. सांगा आता स्वतःची पोरगी लफडे करून राहिले. दुसऱ्याचं गावात वानू सांगते हिचा बाप. हा अंबादास थांबतो आता. या अंबादासाला भेटू दे मला एक दिवस. पाय कशी काढतो त्याची दादा. शिवल्याला आता काही खरंच नाहीये. पोरगा पोरगीचं काय बेकारच ना धुईला. कोण कोणा मागे डिझाईन चिटकून काही सांगता येत नाही. त्यासाठी कसं लक्ष द्यायला लागते लेकराईवर. लक्ष नाही दिलं की असं बिघडते. पाय कशी गेली चिटकून पोरेले गाडीवर. अरे बा मला पोरगी असती बा मी झटकन लगन दिलं असतं बा करून. मुतल्या का ठेल पुरत नाही बा. हे असं होते का माणसाची बदनामी घेते त्याच्यात. पोरगी पोहून गेली तर आता सांगा हे अंबादाची पोरगी याला चिटकून राहिली. आता साऱ्या गावाला माहीत नशीन का हे. आता आपल्याला जर दिसलं तर लोकांना दिसत नशीन का हे पोरगी चिटकून राहिली म्हणजे पोराले. हा दोष ह्या लेकरायचा नाही रे. या पोरीचा नाही, पोऱ्याचाही दोष नाही. हा मायबापाचा दोष आहे. मायबापाला नोकरीवाला पोरगा पाहिजे ना. नोकरीवाला भेटत नाही तदलं पोरीचं लग्न करत नाही. मग किती दिवस राहीन ती बिचारी. तिला तर काही ना काही थांबवलं जाय की नाही. म्हणून हे असे लफडे होतात. हा बरोबर चिटका चिटकीन मग चालले पोहून गाडीवर. अशा भानगडी याच्यामुळे वाढून राहिल्या. झटकन लग्न दिलं करून काय वाढते हो. आज चिटकते म्हणाले. शिवलाल मामा बोला पाहुणे बा काय म्हणता. शिवलाल मामा ते घंट्याचं इचकलं ना राजा. त्याच्या मायले जरासं काही समजून सांगा हो बा. काय घंट्याचं इचकलं त्याच्या मायला काय समजून सांगू बाबा. हा काय समजून सांगू सांगा तुम्ही मला. बाबा मामा ती बुद्धी म्हणते मी जात नाही म्हणते. घंट्या घरी राहत नाही म्हणते ते. तू म्हणते मा पोर काय नाही कोणीच नाही म्हणते. ते वायरी मेली तूही मेला म्हणते. साय जेव्हा म्हणते मला तडसा नाही सांग. माझी इस्टेट तुमच्या नार करून घ्यायचा ना. माझा जीव घेऊन टाका नाही मला काढून द्यायचा. तुमचा प्लॅन आहे म्हणते. हा त्या बुद्धीला पुरा डाऊट आहे पोरा. ती बुद्धी जात नाही म्हणते. झोपडीच राहतो म्हणते. पाहुणे बा त्या बुद्धीचंही बरोबर आहे ना. पहिले कंबळ्यात लाता मारल्या त्या बुद्धीच्या येईनं. आणि आता ते मोठे म्हणून राहिले. त्या बुद्धीचे हातापाय पडून राहिले जाऊन राहिले. वागोतो करून राहिले. ती बुद्धी कशी बुढीवा तुम्हाला त्या बुढीचं माहीतच नाही. ती बुढीला स्वाभिमानी आहे तुम्हाला सांगतो. मरीन पण काम करीन. हा त्या बुढीचा नवरा मेला पण कोणाच्या पुढे हात नाही पसरले त्या बुढीनं. एवढी इमानदार बुढी आहे. काम करून पोराले लेकराले वागवलं त्या बुढीनं. हा एवढी नादारी असून कोणा दारी नाही गेली. उदळे पादळे कामं गेले. बंडिका खणल्या पराठ्या उपटल्या त्या बुढीनं. काय सांगा त्या बुढीचे हाल. आणि या पोऱ्यानं असं केलं. त्या बुढीचा काय जीव लागीन हो. आणि काय म्हणीन ते काय राहतो म्हणीन त्या पोरामध्ये सांगा ना. त्यानं काढून दिल्या. मामा लय खतरनाक परिस्थिती हो बुढीची. हा मला माहित नव्हतं राजा हे असं आहे म्हणून. त्या बुढीचं आहे बापा. त्या बुढीचं बरोबर आहे. त्या बुढीनं बरोबर स्वाभिमानी माणूस काय कोणाच्या ताटाखाली लपत नाही. ते बुढी करून राहिली त्या बुढीचं बरोबर आहे. त्या बुढीला कसं आहे माहिती आहे का पाहुणे बा भेव वाटते. की हे साहाय्य मला वागवतील आणि एखाद्या दिवशी काही झालं तर डबल काढून देतील. मग डबल ती जशी तीच परिस्थिती होईल की नाही त्यापेक्षा ती बुढी जातच नाही. हा असं त्या बुढीचा विचार असेल.
भेव आहे की काय ते काही माहित नाही बा, पण आपल्याला आता गोंट्यानं सांगितलं म्हणून ते माहित आपल्याला की मामा माया काही येत नाही, टमुक नाही. हा, पण त्या बुद्धीच्या मनातलं आपल्याला माहित नाही, त्या बुद्धीचा इतिहासही माहित नाही आपल्याला. मी काय आता 4 दिवस झाले गावात गेलाय बापा, मला काय माहित कोणाचं काय होतं आणि कसं होतं तर. पाहुणे बा तुम्ही काही टेन्शन घेत नका जात या गोष्टीचा. हे चिल्लर चालली गोष्टी गावातल्या सोडून देत जा तुम्ही. आणि नका लागत जो यायच्या ज्याचं तो बहीण, तुमचं तुम्ही पहा आणि ज्याचा आहे तो बहीण. नाही ते तर आहेच बा मामा, आपण तर काही कोणा याच्यात लक्ष देत नाही. हा, अरे काय बरोबर करून राहिले पण मामा तुम्ही. अरे बाबा पाहुणे बा, आताच तर तुम्हाला सांगितलं राजा, गावातल्या गोष्टीमध्ये तुम्ही डोकं घालत नव्हता जात जो. आम्ही काय बडबड करतो आणि काय नाही ते आमचं आम्हाला माहित आहे. हा, सांगितलं तसं करत जा बा पाहुणे बा. बरोबर बाबा मामा बोलत नाही हो बाबा. चालता का मग येऊ अर्धा मारून बोलायला फुकाचा भेटते वेळ चालता काय. काचा फुका जर हा दणका दिन बाबा, हा काय खरं आहे का पाहुण्यासाठी नेल्यावर म्हणून का मामा जवळ पाजत नाही राजा दारून घ्या दाबत नाही गेले 50-200 खिशातले. काही खरं नाही, हे फुकट आहे काम सारं. काही नाही पाहुणे बा, मी काही येत नाही बाबा, दारू मारू प्यायला तुम्हीच जा बाबा, या अर्धा मारून. बरोबर बाबा मामा येतो मग मी. हा काही याला माहित आहे तर दारू प्यायला गेली पाहुणा दणका देते म्हणून आपल्याला, म्हणून येत नाही. हा बिल भरेल जीव भेंगराला शिवलाल मामाचा.